उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी सभापती ओम बिर्ला यांची आज भेट घेतली। 6 बंडखोर शिवसेना खासदारांच्या अपात्रतेची त्यांनी मागणी केलेली आहे। आज ही महत्त्वाची भेट होती। दिल्लीमधून ही महत्त्वाची घडामोड। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 खासदार आज ओम बिर्ला यांना भेटण्यासाठी गेले होते। लोकसभा अध्यक्षांची भेट त्यांनी घेतलेली आहे। तर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी भेट घेतली। सर ये 6 सांसद जो भी अभी बातें रहेंगी उनको उनके पास में जो आवेदन। आज लोकसभेचे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अरविंदजी सावंत आणि मी आम्ही लोकसभा अध्यक्ष आदरणीय ओम बिर्लाजींची भेट घेतली। त्यांनी आज अर्थात त्या भेटीसाठी आम्हाला पाचारण केलं होतं, कारण आम्ही एक पत्र त्यांना दिलं होतं आणि ते याच संदर्भातलं होतं की आज लेजिस्लेचर पार्टीच्या शिवसेना लेजिस्लेचर पार्टी जी लोकसभेमध्ये आहे, 9 आपले त्यांचे लोकसभेचे सदस्य आहेत आमचे, त्यापैकी कोणी एक गट बनवला असेल, कोणी एक फॉर्मेशन केलं असेल किंवा अशा प्रकारचं हे करून आपल्याजवळ जर आले आणि आपल्याजवळ त्या प्रकारची व्यवस्था मागण्याची किंवा त्या प्रकारची एक यातना त्यांनी केली असेल तर त्या प्रकाराला आपण कुठलंही हे न देता, तारा न देता आम्हाला कळवावं, आमचं ऐकावं आणि त्या संदर्भातलं पत्र जे आम्ही दिलं होतं त्यावर त्यांनी आम्हाला भेटीची वेळ आज दिली होती। आम्ही त्यांना हेच नमूद केलं की संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत, संविधानातल्या तरतुदी त्या तंतोतंत पाळाव्यात आणि ते आपण पाळणारच, कारण आपण पाळताच। संविधानाचं संरक्षण करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी हे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला साहेब आहेत आणि त्यांची ती जबाबदारी ते पाळत आहेत। त्याचं पालन व्हावं, कुठेही अशा प्रकारचं उल्लंघन जे या लोकांनी केलं आहे त्याला कुठेतरी थारा मिळू नये, त्याला कुठेतरी चालना मिळू नये, ज्याने लोकशाही, देशाची लोकशाही धोक्यामध्ये आहे की काय अशा प्रकारचं आणि त्यांना तेच हे केलं की 2/3 जरी आकडा त्यांचा असला आणि त्यावर ते करत असते तरी संविधानामध्ये शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये जी मूळ ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे ती पॉलिटिकल पार्टी कुठच्या दुसऱ्या पार्टीशी मर्ज केलं असेल, मर्जर होत असेल, त्याचं मर्जर झालं असेल तर लेजिस्लेचर पार्टीचे जे सभासद आहेत त्यांच्यापैकी 2/3 आकडा त्या मर्जरला त्यांना सपोर्ट असला पाहिजे तर ते मर्जर अधिकृत होतं। तर तशा प्रकारचं जे एक शेड्यूल 10च्या पॅरा 4 मध्ये जे तरतूद आहे ती त्यांना आम्ही आवर्जून दाखवली। कॉन्स्टिट्यूशनच्या कॉपीमध्ये त्यांना ते हायलाईट करून आम्ही दाखवलं, ते त्यांनी पाहिलं, त्यांनी स्वतःही त्याची नोंद घेतली, तिथे असलेले कोण अधिकारी होते त्यांनी त्याचं नोंद घेतलं आणि त्यांना ही सांगितलं की हे 2/3 किंवा ही जी लोकं कोण कुठला आपला गट आम्हाला व्यवस्था द्या म्हणून सांगतायत तर त्यांनी तुमच्याजवळ काय मागणी केली आहे किंवा कशा प्रकारचं निवेदन दिलं आहे, तुमच्याजवळ काय त्याचं हे आहे तेही आम्हाला कळू द्या, कारण आम्ही ओरिजिनल पार्टी आहोत। मी पक्षाचा मुख्य प्रतोद आहेत, अरविंद सावंतजी हे गटनेते आहेत आणि लेजिस्लेचर पार्टीची जबाबदारी, कारण लेजिस्लेचर पार्टी म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे अधिकृत चिन्ह भारत निवडणूक आयोगाने दिलं होतं मशाल, या मशाल चिन्हावर ते निवडून आलेले आहेत आणि ते निवडून आल्यानंतर एक प्रक्रिया असते, लोकसभेच्या सभागृहामध्ये त्याची नोंद होते, तेव्हा ती लेजिस्लेचर पार्टी म्हणून ओळखली जाते, पार्लमेंटरी पार्टी म्हणून ओळखली जाते आणि ती तिच्या नोंदीमध्ये हे सगळे 9 सभासद आहेत। त्यामुळे यांना या घटनेचे संविधानाचे हे सगळे नियम लागू आहेत आणि संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच आपण त्याच्यावरचं जे काय असेल न्यायनिवाडा करावा। त्यांनी ते सगळं ऐकलं आणि आपण दिलेलं निवेदन आम्ही त्यांना दिलं, त्याच्या जोडीने आम्ही अशाही प्रकारचं हे केलं की ओरिजिनल पार्टी शिवसेना ही मूळ पार्टी आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी यांनी स्वतःही एक हे दिलं आहे की माझी पार्टी, आम्ही कुठलंही मर्जर किंवा कुठल्याही याचं हे केलेलं नाही आहे, कुठच्याही पक्षाबरोबर जाण्याचा विचारही नाही आहे, भविष्यातही नसेल आणि त्यामुळे माझी पार्टी, माझी लेजिस्लेचर पार्टी जी काही इथे दिलेली आहे ती तशाच्या तशी एकाच ह्याच्यामध्ये आहे, त्याचं पालन व्हावं आणि आम्ही दिलेल्या निवेदनात
यांच्याकडे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र तुम्हाला दाखवलं का? कारण आतापर्यंत त्यांनी जरी पत्र दिलेलं असेल तरी पत्र असेल किंवा भेटीचा फोटो या क्षणापर्यंत समोर आलेला नाहीये, तो तुम्हाला दाखवला. त्यांनी त्या बाबतीमध्ये आम्ही त्याची विचारणा केली. त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्याजवळ आलं आहे. तर म्हटलं ते आलं आहे तर ते कुठं आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं हे आम्हाला कळू द्या. त्यावर त्यांनी म्हटलं की आम्ही आमच्या त्यांच्या त्या खात्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची वगैरे सेक्रेटरीची वगैरे हे करून त्या ह्याच्यामध्ये ती तरतूद असेल मी तुम्हाला देतो म्हणून. तेरा दिल्लीतून अनिल देसाई माध्यमांबरोबर बोलत होते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर या भेटीमध्ये नेमकं काय झालं याचे त्यांनी तपशील दिलेले आहेत.